नमस्कार. आज पुन्हा आम्ही एक प्रगतशील शेतकरी आहे, गाव आहे पेंढरी, जिल्हा नागपूर. या नागपूर जिल्ह्यातील आम्ही नाथ संकेत 11-11 या वाहनाची आम्ही एक प्रत्यक्ष जो भाऊचा मेहनत आहे या 2025 मध्ये, ते 3 वर्षापासून नाथ संकेत 11-11 लावत आहे. पण प्रत्यक्ष आम्ही आज इथे पेंढरी या गावातील आलो. दादा, तुमचा परिचय? माझं नाव गजानन सुरेशराव दुधबडे, राहणार पेंढरी, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर. मला सांगा दादा, तुम्ही नाथ संकेत हे किती वर्षापासून लावत आहे? 3 वर्षापासून. तुम्हाला नाथ संकेत आता 5 डिसेंबर 2025 मध्ये आहे. तुम्हाला अनुभव कसा वाटला? 3 वर्षाचा हा जो सफर तो आहे तुमचा नाथ संकेत बद्दलचा अनुभव हा कसा हा वाटला? जे कसं आहे, मी हा 3 वर्षापासून प्लॉट लावतो. हम्म, हम्म, 3 वर्षापासून मला याच्यात म्हणजे असं काहीच वाटलं नाही, कारण का उत्पन्न चांगलं मिळालं. हम्म. आणि हे पाहिलं तर झिरो मेंटेनन्स आहे. 0 मिनिट होतं. हो, म्हणजे याला काहीच खर्च नाही, स्प्रेचा खर्च नाही, विशेष खताचा खर्च नाही, आणि असा कुठलाच म्हणजे मेहनती खर्च नाही. मेहनती खर्च नाही. हो, इतर आपण बाकी व्हेरायटीला जसं खर्च करतो हा. तसा खर्च नाही आहे. आता लोक म्हणतात बाबा, काही लोक म्हणतात का बा मीडियम बोल साईज आहे, म्हणजे काही लोक जे लोकांना लावलं नाही माहित नाही त्यांना, लोकांना बारीक बोंड आहे. पण तुम्हाला आता 3 वर्षाच्या अनुभवाप्रमाणे काय वाटलं बोंड? नाही, लोकांना हेच समजत नाही का बाबा, जिथं मोठं बोंड आहे तिथं जर समजा 4 बोंड असेल तर या झाडाला 5 बोंड आहे ना. एका खांदीला त्या व्हेरायटीमध्ये 4 असेल तर याच्यामध्ये 5 आहे. मग याच्यामध्ये कसं आहे, बोंड संख्या जास्त आहे ना. बोंडाची संख्या जास्त आहे. खरं बोंड लहान असलं तर काय फरक पडतो, पण बोंडाची हे तर संख्या पाहायची ना. तेच आम्ही तेच सांगत आहोत, प्रयत्न करतो बा शेतकऱ्याला का बा बोंडाची संख्येला खूप लागतात. आता तुम्ही तुमची मेहनत म्हणजे तुम्ही इथं या वर्षी तुम्ही अंतर किती ठेवलंय 2 झाडातलं? मी इथं 2 ओळीतला अंतर 3.5 बाय 7 फूट. 3.5 बाय 7 फूट. म्हणजे आता इथं तुमचं संकेत किती लागवड आहे आपली, तुमची पॅकेट? माझी इथं 2 पॅकेट संख्या आहे. 2 पॅकेट लागवड आहे. आता तुमचा किती क्विंटल कापूस निघाला आहे आता? आता माझा 8 क्विंटल निघाला. 8 क्विंटल निघाला 2 एकरामध्ये. 2 एकर नाही, तसा 2 एकरात 10 क्विंटल निघाला. काय संकेत मध्ये 8 क्विंटल. संकेत मध्ये 8 क्विंटल निघाला, म्हणजे 2 एकर आहे त्याच्यामध्ये 8 म्हणजे एकरी 4 क्विंटल एव्हरेज निघाला. आता 5 डिसेंबर अजून एक किती बोंड असेल दादा तुमच्या तरी पण आता 70-80 70-80 बोंड, म्हणजे वरपर्यंत तुमचा प्लॉट तयार झाला. तयार झाला. आता तुम्ही 5 डिसेंबर मध्ये आपण आहोत. आता ह्या काचुऱ्या जर धरल्या तर कमीत कमी 150-200 बोंड. 200 बोंड. हे वेचलेलं कापूस जर जर धरला 150-200 बोंड. आता जर हल्ली बोंड पकडलं हिरवं तर 80-90 बोंड. आता लोक म्हणतात का बा बोंड सड आहे, म्हणजे गुलाबी बोंडीचा प्रादुर्भाव आला. तुम्हाला याच्यामध्ये वाटतो का गुलाबी बोंडीचा प्रादुर्भाव? मला तर माझ्या प्लॉट मध्ये तर वाटत नाही बाबा, कारण का याचं म्हणजे कसं आहे, तर तुम्ही जर याचं आता जर इथून मेंटेनन्स जर चांगलं ठेवलं, स्प्रे वगैरे सर्व कोणत्या गोष्टी जर वेळेवर केल्या तर काही याच्यावर बोंड सड येऊ शकत नाही. तेच आम्ही सांगत आहोत का असते. काय आपण जर याच्यात जर आपण नियोजन चुकीचं केलं तर त्याच्यावर बोंड सड येईल. बोंड सड येणार. हेच मेन आहे, शेतकऱ्याची मेहनत तर करतात, पण शेतकऱ्याचा जो टाइम पिरियड असतो, जो नियोजन कसं करायचं. कारण की या वर्षी 2025 मध्ये मी माझ्या औषध सुद्धा नाही पाहिला, एवढा पाणी झाला की. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला पाणी नव्हतं पाहिजे, जेव्हा पातीवर होता त्यावेळेस पाणी झाला. तर आजची कंडिशनला लोकांना जे एकरी 10-12 क्विंटल बसायची लोकांना, ते यावर्षी 3-4 क्विंटल लोकांना एव्हरेज बसत आहे. म्हणजे एक तर बा वातावरणामुळे खूप लोकांचं नुकसान झालं. म्हणजे जे लोकांचं समोरचं जे कामं होते, लग्न आहे, सगळ्या गोष्टी आज काहीच पडत नाही. आज सोयाबीनचे भाव सुद्धा डाऊन होऊन गेले. आज हेच मुख्य पीक राहिलंय का बा पराठीचं. कारण की आणि आता काही लोक कापूस काढत आहे, पण आम्ही सुद्धा सांगत बा जे लोकांना वाटते की बा कापूस काढायचा आहे, ते अळीचा प्रादुर्भाव आहे, ते काढून टाका. आता जर तुम्हाला 4-5 बोंड जर तुम्ही एका शेतातले झाडाचे काढून जर पाहिले, त्याच्यात जर तुम्हाला बोंड सड जर दिसत असेल तर ते काढणं गरजेचं आहे. पण ज्यात बोंड सड दिसत नाही त्याला फवारणी करणं गरजेचं आहे. आता काही बुरशीनाशक आहे, काही अळीचं औषध आहे, तुम्हाला आता माझ्या ह्या 4 दिवसा अगोदर स्प्रे झाला बोंड सडसाठी. आता पुन्हा 4 दिवसाला पुन्हा एक स्प्रे आहे. तुम्ही या पद्धतीने जर नियोजन केलं तर तुमच्या याच्यावर बोंड सड येणार. तुम्ही जर ते नियोजन सोडून दिलं तर त्याच्यावर ते येणारच आहे. ते बोंडसड बोंडअळी ते काही येणार आहे, ते येणारच आहे. आता तुम्हाला काय वाटतं, आता तुमचं 2 एकर नाथ संकेत हे वाहन आहे, किती क्विंटल उत्पन्न यायला पाहिजे आता? तसं तर माझी अपेक्षा तर 40 क्विंटलची आहे. पण 2 एकरामध्ये. पण आता असं आहे का बाबा, आता थोडस साल डाऊन पडलं, त्याच्यामुळे आपण 30 क्विंटल पकडलं. 30 क्विंटल पकडलं. एकरी 15च्या ॲव्हरेज. एकरी 15. खूप सारे शेतकरी एक बाबा त्यांनी नियोजन केलं, त्यांना चांगले ॲव्हरेज बघताय संकेतमध्ये. तुम्ही आता संकेत तर 3 वर्षापासून लावता, पहिल्या वर्षी किती ॲव्हरेज आला तुम्हाला? मला 38 क्विंटल आला होता 2 एकरामध्ये. 2 एकर हाच शेतामध्ये. याच शेतामध्ये.
ना दुसऱ्या वर्षी कमी आला, कमी. म्हणजे अति पावसामुळे कमी आला. आता या वर्षी तर अशी अपेक्षा आहे का बा 40 क्विंटल व्हायला पाहिजे. आणि व्हायला पाहिजे ना, पुन्हा आपलं म्हणजे असं टार्गेट आहे का बा घेऊच आम्ही. तेच तर मेन गोष्ट नियोजन आहे. आणि तुमची मेहनत आहे या मागं. एक तर व्हेरायटी तर आहे, पण तुमचं नियोजन आणि तुमचं लक्ष आणि तुमचं टाइम टेबल आवश्यक आहे कोणती नाही variety नाही, मला तर खूप चांगली पटली. मी कारण का मी याच्यासाठी मी पुन्हा त्याला फोन करून सांगितलं का बा माझ्यासाठी यावर्षी तरी 10 पॅकेट तरी ठेवा. हा ठेवा. हे मिक्स मध्ये संकेत, जम्बो, आता काही नवीन व्हेरायटी आहेत त्या माझ्यासाठी अवेलेबल करून द्या. नक्की आम्ही तुमचं जे आहे आम्ही करू या वर्षी येणाऱ्या कारण का आम्हाला यावर्षी हा 2 एकर प्लॉट बंद याचाच करायचा आहे संकेत. तुम्ही आता हिला खताची डोस किती दिलं तुम्ही? मी 4 दिले. 4 डोस दिले. पहिला कोणतं दिला सुरुवातीला? मी टोटली पहिल्यापासून डीएपी वापरतो. डीएपी वापरतो. दुसरं कुठलंच खत. आणि फवारणी काय करता तुम्ही? फवारणी म्हणजे एकदम हलकी केली मी. म्हणजे बुरशीनाशक आणि अळीनाशक. बस. वेचणीला तुम्हाला चांगलं वाटलं हे? वेचणीला चांगला आहे. म्हणजे काय आहे, एक तर मेन गोष्ट काय होत आहे, आता या वर्षी पहा तुम्हाला काही काही लोकांचं जे भारी जमीन आहे त्याच्यात बोंड फुटत नाही. आणि बोंड फुटत का बरं नाही? हे जे हे वरची हे जे हे राहते ना, हे असते एकदम कडक असते बाकी व्हेरायटीची. हे पतली असल्यामुळे, हे पातळी असल्यामुळे तिचं बोंड एकदम ओपनिंग फास्ट होते. आता अजून 4 दिवस झाले वेचणीला, पूर्ण आता म्हणजे फुटत. हे कॉम्प्लेक्स टेक्नॉलॉजी आहे, नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. त्याची एकदम पातळी असते, त्याच्यामुळे बोंड लवकर फुटून येते व्हेरायटी मध्ये. हा एक थोडं टेक्निकल म्हणजे नवीन व्हेरायटीचं हे असं गुणधर्म याच्यात. त्याबद्दल व्हेरायटी खूप चांगली वाटली मला. याच्या समोर पण हेच लागेल. धन्यवाद दादा, तुम्ही आमच्यासोबत एवढा म्हणजे आमच्यासोबत जुळले. आणि धन्य शेतकऱ्याचं, कारण की असे शेतकरी म्हणजे 100तून 1 शेतकरी भेटते. या शेतकऱ्याचं खूप नियोजन आहे. तर तुम्हाला काहीच पटल्यास तर तुम्ही यांना फोन लावू शकता, भाऊंना. धन्यवाद.